की आमची जी मागणी आहे की तुम्ही जो GR काढला त्या GR प्रमाणेच देणं होतं शेतकऱ्यांना, तर ते मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या पद्धतीने दिलं नाही. 6,000 रुपये तुम्ही आता हेक्टरी वाटप चालू केलं आहे. आमच्या गावात जे 1400 हेक्टर जमीन आहे तिच्यापैकी तुम्ही 1091-92 गृहीत धरली बिना पाहताच, कोणी पंचनामा वगैरे काही केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट साहेब यांनी काय केलंय, जर 100 गुंठे जमीन असेल गणेश तांबेच्या नावावर, नागम ठाण हे उदाहरण आहे बरं का, सगळ्यांचं तेच आहे. जर 100 गुंठे जमीन असेल तर तुम्ही तिथं 60 गुंठे लावली, त्यांना तेव्हा अनुदान कमी आलं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली साहेब, जी घोषणा होती सरकारची रब्बीसाठी 10,000 रुपये अनुदान, यांनी काय केलं, ज्याचं 100 होतं त्याचं 60 लावल्यामुळं ते सरकारचं अनुदान सुद्धा कमी आलं, ते सुद्धा 6,000 रुपये आलं. बरं, आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे, आमचं क्षेत्र बागायती कमांड एरियामध्ये येतं, तो तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने कोरडो लावलं? तुम्ही स्वतः तहसीलदार साहेब तुम्ही देऊ शकता का रजिस्टर ऑफिसला आता पत्र द्या, सगळे वैजापूरचे व्यवहार कोरडो म्हणून करू शकता तुम्ही? इकडे वेगळा नाही आणि इकडे वेगळा नाही, त्याच्याकडे डाटा अवेलेबल आहे. तर तुमचा तहसील तलाठी असं का बरं रेकॉर्ड पाठवतो आणि त्या रेकॉर्डवर तुम्ही पैसे कसं काय टाकता? तुमच्या ऑफिसरला विचारा काय झालं, 6,000 रुपये आले कसं काय, कोणत्या निकष लावले आणि कशाच्या आधारावर आले, एवढंच आम्हाला उत्तर. जर समजा हे महाराष्ट्रासाठी GR काढलेलं, वैजापूरला वेगळा GR आहे का? साहेब, भारत पाकिस्तान थोडंच आहे, एकाच शासन निर्णय खाली. आणि जर असं झालं असेल साहेब, हा फौजदारी हे रेकॉर्ड मध्ये हस्तक्षेप आहे, सरकारी कामकाजामध्ये हस्तक्षेप आहे. 353 त्या अधिकाऱ्याला आता हाणला पाहिजे तो इथं जर असेल तर. असे लोकांचे जीव घ्यायला लागले तुम्ही. तहसीलदार चर्चा करतो विषय असा आहे की आम्ही काही इथं काही शासनाच्या विरोधात काही उद्योग करायला आलेलो नाही, आम्ही आमचा हक्क मागायला आलेलो. त्याच्यामुळे त्याची कॉपी तुमच्याकडे असेल आहे का? पाहिलं तुम्ही निवेदन पाहिलं, त्याच्यावर काय विषय आलं लागतं की आमची जी भूमिका आहे, तुमचं जर समजा वाचून झालं असेल तर कदाचित तुम्हाला ते मला सांगता येईल प्रॉपर. कारण काय झालेलं आहे की आमची जी मागणी आहे की तुम्ही जो GR काढला त्या GR प्रमाणेच देणं होतं शेतकऱ्यांना, तर ते मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या पद्धतीने दिलं नाही. 6,000 रुपये तुम्ही आता हेक्टरी वाटप चालू केलं आहे किंवा काही लोकांच्या अकाउंटवर आले, काही लोकांच्या अजून आले पण नाही. तर याच्यामध्ये हा फरक का, पहिला प्रश्न. दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आहे GRमध्ये, पण तुमच्याकडं पंचनामे झाले आमच्या माहितीप्रमाणे 2 हेक्टरच्या पुढं काही पंचनामे केले नाही. पण दुसरी गोष्ट, जिथं ज्या गावामध्ये जमिनी बागायती आहे, ज्याच्यामध्ये ऊसाचा पेरा आहे, त्या जमिनी तुम्ही जिरायत काढून तुम्ही म्हणा. आता हे जर काम अशा पद्धतीने होणार असेल तर शासनाची नेमकी भूमिका काय आहे? लोकांना फक्त वेड्यात काढायचं आहे का लोकांना फक्त काहीतरी लावून द्यायचं मागं आणि त्यांना खेळवत ठेवायचं? हा इतका सिरियस विषय आहे की जर तुम्ही पैसे देताय, तुम्ही काही उपकार करत नाही, तुम्ही म्हणजे शासन काय उपकार करत नाही आमच्यावर, आमच्या हक्काचे पैसे आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे. असं असताना जर असा फरक होत असेल तर याला उत्तर द्यायला तहसीलदार म्हणून तुम्ही जबाबदार की काय झालं. आता मी ज्यावेळेस तुमच्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला बोललो होतो, त्याचं म्हणणं असं आहे की कुठं आहे, तर त्यांचं म्हणणं असं हे माझ्या अखत्यारीतला विषय नाही. माझ्याकडं ज्या काही नोंदी येतात रेव्हेन्यू खात्याकडनं, बरोबर आहे साहेब, फोनवर बोलणं झालं होतं, तर रेव्हेन्यू खात्याकडनं ज्या काही नोंदी आल्या त्याप्रमाणे आम्ही पैशाचं नियोजन केलेलं आहे. तर मग ह्या नोंदी तुम्ही दिल्यात का? मग तुम्ही दिल्यात त्या कोणत्या निकषावर दिल्या? गावामध्ये जर आमच्याकडनं तुम्ही खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जर बागायती जमिनीचे रेट घेत असाल आणि ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही जिरायतला सुद्धा इतक्या कमी पैशात देत असाल, की याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा आता हा संघर्ष आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही 6,000 रुपये टाकता ते 6,000 रुपये होल्ड कसं काय अकाउंटला पैसे आमचे दुसऱ्या याचे देणं आहेत, त्याचे पैशाचं होल्ड बँका लावतात. तुम्ही काय करता मग? शासन काय करतं? शासनाने ठरवलं का इकडं द्यायचं आणि तिकडं काढून द्यायचं दुसऱ्या हाताने? हा एक महत्त्वाचा विषय. तिसरा विषय असा आहे की जी कर्ज वसुली थांबवायला लावलेली, कर्ज वसुली जर थांबवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय इम्प्लिमेंट का होत नाही? तुमच्या बँकांवर कंट्रोल नाही का? जिल्हा बँका तुमच्या हातात नाही आहेत का? नॅशनलाइज बँका तुमच्या क्षेत्रामध्ये काम करता, तुम्हाला ते पत्र देता येत नाही का? हा एक महत्त्वाचा विषय. कारण की आता आमचं ऊसाचं पेमेंट यायला लागलं, परस्पर जर ते काढून घेत असतील तिकडं तर मग काय उपयोग होणार आहे? तुमच्या कर्जमाफीचा आम्हाला काय फायदा होणार? म्हणजे वसुल्या सगळं करून घ्यायच्या आणि नंतर मग हे सगळं करायचं, असं काही धोरण आहे का शासनाचं? तर हे प्रश्न आहेत. आम्हाला अपेक्षित असं होतं आज तुम्ही या कमीत कमी जे निवेदनात दिलेले महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे.
तर त्याच्यात शासनाची काय भूमिका आहे, का बरं असं झालं, याचं आम्हाला उत्तर पाहिजे. वरच्या नाही तुमच्या आमच्या स्तरावर हो. त्यामध्ये पंचनामे स्थानिक स्तरावर तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक होतात. ते पंचनाम्याच्या आधारे जी काही माहिती त्याच्या अनुषंगाने सविस्तर पुढे दिलेले आहे ना सोशल मीडियामध्ये, तर तिकडे मी यार आहे त्याला बघून घेतो. ऐकून घ्या सर. निवेदनाची सर मुद्दे ऐका ना तुम्ही तिकडे काय तुम्हाला इलेक्शनशी आम्हाला काय घेत, त्याच्यावर 10 डबे घासलेत, आम्हाला काही घेत नाही. तसं ऐकून घ्या, तुमची जबाबदारी ती जबाबदारी कृपया लक्षात घ्या. तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. तिकडं तुम्ही ॲडिशनल चार्जवर आहे, तुम्ही प्रिन्सिपल चार्ज तुमचा तहसीलदार म्हणून आहे, आणि ही जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची. ते इलेक्शन झालं काय नाही झालं काय आम्हाला काही फरक पडत नाही. विषय असा आहे की 6,000 रुपये देऊन बोळवण करणार आहे तुम्ही लोकांची. मग तुम्ही माहिती का घेतली नाही इतके दिवस? जर 7 दिवस झाले आम्ही निवेदन दिलं, वेळ आहेत का आम्ही एवढं लांब चक्रा मारायला फिरायला? तुमची जबाबदारी होती, तुमचे सगळे डिपार्टमेंट बोलून घ्यायचं होतं आणि तुम्ही पाहायला पाहिजे होतं का बरं अशा पद्धतीने झालं. डिस्कस झाला तो विषय. मी काय म्हणतो तुम्हाला की पहिल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्थानिक स्तरावर फक्त तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक सस्पेंड करा. ऐकून घ्या, तिन्ही काय केलं त्यांनी? ऐकून घ्या, तिन्ही डिपार्टमेंटच्या लोकांवर सर्वे हा पहिला मुद्दा क्लिअर करतो. मदत वाटतात. तालुका स्तरावर पण तहसीलदार कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व्हिडिओ तिघांच्या संयुक्तनं पुढच्या गोष्टी होतात. आता याच्यामध्ये जे कमिटीने जर समजा कळवलं, मला तुमच्याशी वैयक्तिक भांडायचं नाहीये, चुका ज्या झाल्या त्या सांगायच्या. जर समजा तुमच्या कमिटीने अशा पद्धतीने कृषी अधिकाऱ्याला कळवलं असेल तर स्वाभाविकपणे ते 6,000 रुपये पाठवतील. आणि 6,000 रुपयाचा कोणता क्रायटेरिया आहे तेच कळलं नाही, ते तरी समजून सांगा मला. त्यांना मी बोललो ना, ते म्हणे माझा संबंध नाही याच्याशी काहीच. ते स्पष्ट शब्द मी ते इथं आहेत, ते मला म्हटले साहेब याच्याशी माझा काही संबंध नाही, रेव्हेन्यू खात्याने चूक केलेली आहे, ते रेव्हेन्यू खात्यातून तुम्ही पाहा. पहिल्यांदा उत्तर घेऊ द्या. आपल्याला विषय डायव्हर्ट नाही करायचा, क्लिअर करा की याच्यामध्ये अडचण काय. आता टिपिकल काही जण कळलं ना आपल्याला 6,000 वगैरे, तर कोरडो पिकासाठी जे 8,500 फॅक्टरी आपण दिलेली असते. 8,000 ते 6,000 झालं. टिपिकल एखादं नाव वगैरे कळलं आपल्याला एखाद्या गावचं कुठलं किती त्या आपण तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक स्थानिक समिती ना ज्यांना पंचनामे आणि रिपोर्ट दिला, कारण तहसील लेवलला स्थानिक पंचनाम्याच्या रिपोर्टच्या आधारे याद्या तयार होतात ना, म्हणजे पंचनामे स्थानिक त्यांची कोणी यादी त्याच्या आधारे इथं आपलं अपलोड द्यायचं काम. इथं कोणाचं असं म्हणजे अमाऊंट कमी किंवा जास्त प्रकारे त्याच्यामुळे ती जी एखादी टिपिकल नाव द्या 10 काय असतं तुमचं. सर तुम्ही आदेशच देत नाही सर, तुम्ही तहसीलदारला मंडळाधिकाऱ्याला आदेशच देत नाही तुम्ही का ते पंचनामे 3 हेक्टरचे करा. तुम्हाला ऐका ना सर, बरं का मी तुम्हाला या संदर्भात आम्ही येऊन भेटलो नाही. आमच्या गावात जे 1400 हेक्टर जमीन आहे तिच्यापैकी तुम्ही 1091-92 गृहीत धरली, बिना पाहताच कोणी पंचनामा वगैरे काही केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट साहेब यांनी काय केलंय, जर 100 गुंठे जमीन असेल गणेश तांबेच्या नावावर, नागमठाण हे उदाहरण आहे बरं का, सगळ्याचं तेच आहे. जर 100 गुंठे जमीन असेल तर तुम्ही तिथे 60 गुंठे लावलेली, त्यांना तेव्हा अनुदान कमी आलं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली साहेब, जी घोषणा होती सरकारची रब्बीसाठी 10,000 रुपये अनुदान, यांनी काय केलं, ज्याचं 100 होतं त्याचं 60 लावल्यामुळं ते सरकारचं अनुदान सुद्धा कमी आलं, ते सुद्धा 6,000 रुपये आलं. बरं, आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे, आमचं क्षेत्र बागायती कमांड एरियामध्ये येतं, तो तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने कोरडो लावलं, तुम्ही स्वतः तहसीलदार साहेब तुम्ही देऊ शकता का रजिस्टर ऑफिसला आता पत्र द्या, सगळे वैजापूरचे व्यवहार कोरडो म्हणून करू शकता तुम्ही. तिकडे वेगळा नाही आणि इकडे वेगळा नाही. तुमच्याकडे डाटा अवेलेबल आहे तर तुमचा तहसील तलाठी असं का बरं रेकॉर्ड पाठवतो आणि त्या रेकॉर्डवर तुम्ही पैसे कसं काय टाकता? तलाठी एक विषय नाही, पण पहिलं तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवकाच्या पंचनाम्याच्या आधारे तयार होते. नाही मान्य आहे ना, एकच विषय कमिटी आहे ना, कमिटी आहे ना, त्या कमिटीला तिथल्या तलाठ्याला हे माहित नाही का आपल्या गावात किती जिरायत आहे, किती बाग आहे, फळबागा किती, फळबाग बागायती आहे, ऊस बागायती. मग आपण सर मला एक म्हणायचंय, तुम्ही किती जणांना बागायतीचं अनुदान दिलं? मग यादीच नाही माझ्या गावामध्ये. त्या डाटामध्ये तुम्ही ना जवळपास 1,034 फक्त तेवढ्याच लोकांना, ज्यावेळेस 1,600 हेक्टर जागा तुमच्याकडे, तुम्ही 1,034 कोणत्या निकषावर काढले?
नाही सर, एक मिनिट. सगळ्यात महत्वाचं विषय, नांदूर मधले सर कालव्याच्या लाभ क्षेत्रात 102 तुम्हाला अनुदान वाटप पूर्वी याद्या खरेदी करताना पाटस्थळ बागायती जमीन हे संपूर्ण 8 बागायती म्हणजे किमान हंगामी बागायत हे संपूर्णपणे शासनाच्या रेकॉर्डवर आहे. शासनाच्या रेकॉर्डवर असणाऱ्या 102 गावामध्ये सिंचनाचं पाणी मिळत असताना तुम्ही म्हणता तलाठी, कृषी अधिकारी किंवा यांनी पंचनामे केले. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही हे मान्य करा का हा सर्वे चुकीचं झालेला आहे आणि नव्याने प्रस्ताव तयार करा. आज जे अनुदान दिलं ही तात्पुरती मदत दिली, उर्वरित मदत शासनाने पूर्णपणे NDRFच्या नियमानुसार जे पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरला दिली, इतर जिल्ह्याला जे दिली त्याप्रमाणे अनुदान द्यावा. तुम्ही शासनाचं बाजू नका करू, तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन, तुमचं चूक नाही याच्यात. मी परत सांगतो, जे तुम्हाला अनुदान दिलं ना, प्रस्ताव तयार करा. आता आम्हाला शब्द द्या. काही घेणं नाही, आम्हाला NDRFची काही घेणं नाही. तुमची पॉलिसी आहे 10 ऑक्टोबर 25ची. 10 ऑक्टोबर 25च्या पॉलिसीमध्ये तुम्हाला 3 हेक्टर जागा याला द्यायचे. तुम्ही 2 हेक्टर कुठून काढलं, कोणत्या याच्यात निकष काढले मला ते कळत नाही. वरिष्ठ स्तराला तर आम्ही त्याला मंजूर करतो, फक्त प्रस्ताव द्या तुम्ही. हे जे तात्पुरती मदत दिलेली आहे, उर्वरित अनुदानाची रक्कम शासनाने पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात यावा असा प्रस्ताव तयार करा. आम्ही वरच्या स्तराला पाठपुरावा करतो. तुम्ही जर स्वतःहून सांगितलेलं आहे 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा आहे, तर पैसे पाठवले साहेब. एवढा मोठा हा घोटाळा आहे, याच्यामध्ये तुमचे रेव्हेन्यूचे अधिकारी अडकलेले आहेत. त्यांना तुम्ही त्यांची इन्क्वायरी बसवायला पाहिजे. शेतकरी तर रुपयासाठी मोताच झालेला आहे. प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो. त्यांच्या हक्काचं सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही. काय करतो रेव्हेन्यू अधिकारी तिथं? कशासाठी तुम्ही तर तलाठी नेमलेले, कमिटी कशासाठी आहे? ग्रामस्तरावर तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक तिघांच्या जॉईंट पंचनामे. कृषी सहाय्यक वाले तर कृषी म्हणतात, आमचा काही संबंध नाही. हो ना, जॉईंट ते नाही म्हणतात पंचनामे 70 शेतकऱ्याचे माझ्या गावात मान्य करा. सगळे मागचे पंचनामे चुकीचे झाले असं मान्य करा. पंचनामे केलेच नाही. पंचनामे केलेच नाही. मान्य करा. नाही, आम्हाला ते मान्य नाही पाहिजे. आम्हाला सर्वे होऊन पैसे गेले पाहिजे. सगळे नका बोलू. बघा, काळे साहेब आपल्या सर्वांचीच बाजू मांडताय, बाकीचं कोणी बोलू नका. अजिबात बोलू नका. मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न असतील ना, तुम्ही एका चिठ्ठीवर लिहून द्या, आपण सगळे घेऊ. काळजी नका करू, शासन आपल्यासाठी, काळजी नका करू. विषय असा आहे, फक्त तुम्ही ज्या कमिटीने आमचं मत आहे 100% हे लोक फ्रॉड आहेत, यांची इन्क्वायरी लागायला. पहिली गोष्ट नाही, आता असं चालणार नाही की बुवा तुम्हाला कळवतो आणि पत्रव्यवहार करतो, ते नको आम्हाला. कारण पत्रव्यवहारामध्ये आमच्या दुसरं पीक यायची वेळ होती, ते आम्हाला नको आहे. तुम्ही याच्यामध्ये इमिजिएट काय ऍक्शन घ्या. 6,000 रुपये तुम्हाला मान्य आहे का ते सांगा पहिल्यांदा. 6,000 कोणाला भेटले की कारण काय माहितीये का, 15 रुपये भेटलेले शेतकरी भेटले. हे बघा, किती आहे? 6,500 चेक तुम्हाला परत दिला होता या मुलांनी. मग आता या मुलाला 6.5 याच्यापेक्षा काय अजून तुम्हाला प्रूफ पाहिजे? गणेश वाडेकर म्हणून याचं राहुरीला क्षेत्र आहे साहेब. राहुरीला क्षेत्र आहे 90 गुंठे, त्याला 15,300 आले. आणि हे बोल दोन्ही मला राहुरीला क्षेत्र आहे 90 गुंठे. 90 गुंठ्यासाठी मला आले 15,300 रुपये. आणि आजीच्या नावावरती नागमठाणमध्ये क्षेत्र आहे 4 एकर. 4 एकरसाठी पैसे आले फक्त 9,550 रुपये. हे अतिवृष्टीचे अनुदान. आणि त्याच्यानंतर रब्बी सबसिडी म्हणजे काय, दुसरं पीक उभं करण्यासाठी. त्याच्यासाठी मला पुन्हा अनुदान किती आलेलं आहे 9,000 रुपये. म्हणजे किती गुंठ्यासाठी? 90 गुंठ्यासाठी. म्हणजे ते पैसे किती रुपयाने आले? 100 रुपयाने. आणि आजीच्या नावावर तेच क्षेत्र 4 एकर. 4 एकरासाठी आता आलेले 11,500 रुपये. हे दोन्ही स्टेटमेंट साहेबांना दाखवा दे. त्याच्यावरती 7/12 पण जोडलेला आहे दोन्हींचा पण. ते क्षेत्र वरशिंद आहे. वरशिंद म्हणजे हा डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागात काय बोरवेल वगैरे काही नाही. आजीच्या नावावरती क्षेत्र बागायती, त्याच्यावरती बोरवेल लावलेला आहे. तिची जमीन तीच फक्त दगड आहे, दुसरं काहीच नाही. तिथं फक्त दगड आहे. 6,000 आली कस काय हाच विषय. 7/12 आणि स्टेटमेंट दोन्ही पण येते. सर चुकीचं बोलतोय. चेक करा म्हणजे हे पूर्ण तालुक्याचं आहे. हे काही एका गावाचं नाही, का शेतकऱ्याचं नाहीये, पूर्ण तालुक्याचं आहे. तुझं कुठे भेटलं? तुझं आहे का? तहसीलदार साहेब काय सांगू राहिले, एखाद्या शेतकऱ्याचा मुळात हा विषय नाही.
हे तुम्ही क्लिअर करा. आमच्याकडे 30 ग्रामपंचायतचे ठराव आहे जिथं तुमच्या अधिकाऱ्याने चावडी वाचन केलेलं नाही. इथं दररोज शेतकरी 500 शेतकरी तुम्ही नगरपालिकेत निवडणुकीत दौरी करून राहिले. इथं केवायसी निवडणुकीची जी आहे दौरे म्हणतो ड्युटी हा काम बर का. तर इथं हे केवायसी असेल फार्मर आयडी असेल हे घोळ का झाले, आधार कार्ड का चुकलं. इथं जर बायलाच मध्येच लिहिलंय चावडी वाचन करा, तुम्ही का नाही केलं. चावडी वाचन का नाही केलं तुमच्यात, पुढंच नाही झालं चावडी वाचन. आणि तुम्ही एक समजा गणेशवाडीकर त्याला धरा त्याला पहा असं नाही. हा तालुक्याचा प्रश्न आहे. तुम्ही सरसगट तालुका कोरडू लावला. आमच्याकडं आमच्या ह्याचं हे पूर्ण नागम ठणकानाचं 0 बागायत गंगाच्या काळाला कोरडवाहू लावून पण ते 6,000 कसं विषय राहिला नाही. 6,000 आलं कुठून, 8,500 द्यायला पाहिजे. 8,500 पाहिजे. 8,500 नागंडांना 60% पोहोच होतो. हो बापू सगळेच नका बोलू. आपण बरोबर स्टेप घेऊ. माझ्या नावावर 2 एकर क्षेत्र आहे साहेब. तहसीलदार साहेब, तहसीलदार साहेब, माझ्या नावावर 2 एकर क्षेत्र साहेब बरं का काळे साहेब. माझ्या नावावर 2 एकर क्षेत्र आहे. पैसे आले 5,270 आणि आपल्या ह्याने ह्या JR पैसे यायला पाहिजे 6,800 रुपये. 5,270 रुपयेच कसं काय कोरडवाहू म्हणते तुम्ही, कोरडवाहूच्या हिशोबाने तरी कोरडवाहू 8,500 रुपये तरी नाही आले तुम्ही. तुम्ही विषय तरी नाही आले. तुमच्या ऑफिसरला विचारा काय झालं. 6,000 रुपये आले कसं काय, कोणत्या निकष लावले आणि कशाच्या आधारावर आले एवढंच आम्हाला उत्तर. जर समजा हे महाराष्ट्रासाठी GR काढलेलं वैजापूरला वेगळा GR आहे का साहेब. भारत पाकिस्तान थोडंच आहे, एकाच शासन निर्णय खाली. आणि जर असं झालं असेल साहेब, हा फौजदारी हे रेकॉर्ड मध्ये हस्तक्षेप आहे, सरकारी कामकाजामध्ये हस्तक्षेप आहे. 353 त्या अधिकाऱ्याला आता हाणला पाहिजे तो इथं जर असेल तर. असे लोकांचे जीव घ्यायला लागले तुम्ही. 6,000 रुपये आम्ही भांडायचं, आम्ही यायचं तुमच्या मागे 4 वेळा. तुम्ही म्हणायचे आम्ही इलेक्शन ड्युटी मध्ये EKYC साठी का बरं तुम्ही इथं टेबल लावले नाही. तुमची जबाबदारी नव्हती काही. तुम्हाला तिथे इलेक्शनला 8 टेबल लावता येतात, तुम्ही शेतकऱ्यांसाठी टेबल नाही लावणार. सकाळी मंडप ईद न घालू तिकडे कोपऱ्यात. आपला अधिकारी आतमध्ये बसायची सोय आपल्याला. तेच ना ईद नका घालू. निर्माण होण्यासारखा विषय भावना मला लक्षात आलेल्या आहे. मला आहे ना तुम्ही मला प्रत्येक गावात आहे ना ऐका ना तलाठी सर, लेवलला KYC ची पेंडन्सी नंबर सगळे शेअर केलेले आहेत. फोनच उचलत नाही तलाठी मॅडम. कॉल मिस कॉल झाले. नंबर जाऊन झाला. तलाठी मॅडम फोनच उचलत नाही. याच्यामध्ये मी स्वतः जाऊन 6 टेबल लावले याला तहसीलदारला. नेवाशामधली कालची गोष्ट सांगतो. तुमच्या लोकांचं लक्षच नाही. तुम्हाला इलेक्शन म्हटलं का बाकी काही सुचत नाही. असंच आहे इथं लोक. तुम्ही पॉलिसी काढली ना, पॉलिसी काय इम्प्लिमेंट होत नाही. सातत्याने शेतकऱ्यांना जे दिलं त्याच्यातही म्हणजे त्यांच्या मागं लागायच्या, अधिकाऱ्यांच्या मागं लागायचं, तुमच्या तलाठीच्या मागं लागायचं का. रेकॉर्ड चांगलं. अहो तुम्ही जर समजा आमच्याकडनं याच्याप्रमाणे वसुली करताय काय खरेदी खत तुम्ही त्याच्या बागायतीचं घेता या माणसाला जिरायतीचे रेट देता. मला समजत नाही काय चाललं. आणि दरवेळेस म्हणायचं इन्क्वायरी करतो. 15 रुपये गुंठ्याने आले पैसे. माझे पेपर लिहिलेले 15 रुपये गुंठ्याने पैसे आलेले. काहीतरी 3 हेक्टरची मर्यादा असताना 2च हेक्टरने पैसे होऊ लागले. सांगा की 6,000 रुपयाचं आलेलं कोणत्या निकषाप्रमाणे आलेलं आहे. तुम्ही आता परत रिसर्वे करणार का या विषयाचा. आणि शेतकऱ्याला त्याच्या हक्काप्रमाणे रेव्हेन्यू प्रमाणे पैसे देणार. तालुक्याचा चालेल. हा विषय पूर्ण तालुक्याचा आहे. तालुक्याचा विषय कृपया डायव्हर्ट. 250 गाव आहे या तालुक्यामध्ये. 165 गाव आहेत आपल्याकडे. मग 165 गावाची जी म्हणून तुम्हाला की स्थानिक स्तरावर तलाठी पंचनामे केले तयार केले. व्हेरीफाय करतील आपल्या. आणि ऐका ना, यादी कशावर तयार होते मान्य आहे. तुम्ही समजा त्याच्यावर घोटाळा असला तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करणार का, निलंबन करणार का. हा बरं साहेब तुम्ही शब्द देताय व्हेरीफाय करून. व्हेरीफाय. जर समजा आमच्या गावामध्ये बागायती असलेल्या माणसाला जर जिरायतीचा लावला असेल पंचनामा, त्या तलाट्याला आणि त्या सर्कलला आणि त्या कृषी अधिकाऱ्याला तुम्ही घरी पाठवायला पाहिजे. पंचनाम्यात
कसं आहे ना, पंचनाम्याप्रमाणेच त्यांनी यादी दिल्यात का जॉईंट केली आहे. सर पैसे आले तर लोक वेळेत का तुमच्याकडे येऊन बसायला इथं काहीतरी इथं झालेलं आहे ना. बिगर पंचनाम्याचे पैसे थोडी त्याच्यामुळे तुम्हाला 7 दिवस आधी कळवलं ना आम्ही. हे बघा 7 दिवस त्याच्यासाठी कळवलं होतं. साहेब वारंवार काय म्हणून राहिले, ऐका जानराव साहेब, ऐका साहेबांचं काय म्हणणं आहे वारंवार, कोणाची स्पेसिफिक कंप्लेंट आहे, स्पेसिफिक नाहीच आहे, ही नागमठाण गणाची आहे. तुम्ही इथं बागायती क्षेत्र 0-0 लावलं, जाऊ दे बाकीचं काय डायरेक्ट ही पद्धत आहे प्रत्येक गावाचं काम हे. करायची. याच्यात एकही बागायती गाव एक कर सुद्धा नाही का. तुम्ही असं वैयक्तिक नका घेऊ. या माणसाला काय करायला पाहिजे, हा कोण आहे मंडळ कृषी अधिकारी, त्यांनी बोगस तयार केलं साहेब, सरळ सरळ का शासनाने सांगितलं तुम्हाला, आम्हाला ते तरी कळू द्या. हे फडणवीसने सांगितलं तुम्हाला किंवा लोकांना कमीत कमी पैसे द्यायचे म्हणून, तसं असेल तर तसं सांगा, आम्हाला भीक नकोच आहे. ही काय पद्धत आहे, एकही नाही दिसत. आता या गावाची तुम्ही म्हणता 1 सांगा 2 सांगा, इथं 10 गाव आहेत, एक मंडळ तुम्ही द्या ना, बरं का, 10 तुम्ही मंडळ सांगा साहेब याच्यामध्ये, किंवा हे बरोबर आहे आमचं. 10 मंडळाची अटेस्टेड कॉपी द्या, बरं मला ओरिजिनल कॉपी द्या. 10 मंडळ हे सरळ सरळ बोगसपणा काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्वे करून शेतकऱ्याला प्रामाणिकपणे, आम्हाला NDRF नको परत सांगतो तुम्हाला, 10 ऑक्टोबर 2025च्या JR प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेमध्ये जिरायतीला 8,500, बागायतीला 22,500 आणि जे वाहून गेलेलं आहे ते पण तुम्हाला दिलेलं नाही तुम्ही, ते 47,000 रुपये खरडलेलं त्याचं पण तुम्ही पंचनामे सुद्धा झाले नाही. आता नदी काठच्या गावाचे एवढे खरडून गेलेलं आहे, तिथं काहीच झालं नाही, एकाही माणसाच्या नावावर आले नाही. कधी येणार पैसे कधी देणार आहे? कसं असं जर काही असेल नाही, फक्त थातूर मातूर निवडणुकीसाठी केलेला उद्योग, तर ते तरी शासनाने आम्हाला लेखी देऊ, आम्ही गप्प बसतो घरी. काय लावलं तुम्ही, पॉलिसी काढतात, इम्प्लिमेंट होत नाही, आम्ही आपलं तुमच्या मागे फिरत राहायचं. अनुदान अजून किती शेतकऱ्याचं राहिले की सांगा. KYC लफडे माझंच नाही आलं, 50% प्रत्येक गावात नाही माझ्या आईचं नाही आलं, आधी दोन आईचं नाही आलं. अनुदान नाही सेंटर भेटलं सुद्धा चालू करायला तयार नाही, ते दायित्व तुमच्यावर आहे. आणि याच्या पलीकडे बरं का साहेब, ते सुद्धा चालू केलं नाही आता 15. साहेब, याच्या पलीकडे यांचं अनुदान भेटलं नाही, बरं का? तुम्ही ते पत्र काढा ना, नाही काढलेलं 2 मिनिटं, ते सुद्धा महत्वाचा विषय आहे. तुम्ही ते पत्र काढा, गावामध्ये ज्या मुलांचे सेंटर चालू झालेले आहेत ना, त्यांना तुम्ही अपलोड करायला परवानगी द्या. त्यांना अपलोड करायला परवानगी नाहीये शासनाची, त्याच्यामुळे तिथून शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस तहसीलला यावं लागतं, इकडे यावं लागतं, काही कारणच नाही. प्रत्येक गावामध्ये जे तुम्ही सेंटर दिलेले KYC साठी, त्या मुलांकडे तुमची परवानगीच नाही. ते म्हणतात आमच्याकडे परवानगी नाही, तुम्हाला तिकडे जाऊन करावं लागतं. होतच नाही साहेब ग्रामीण. नाही नाही दादा, तसं नाही. 10 लोकायला ते ऍप दिलं आणि बाकीचे त्याचे त्यांना त्या कमिशनवर चालवायचं. एका माणसाची 100 घ्यायची, सगळं कमिशन इकडे जमा करायचं. मग एवढ्याला थोडी देऊ शकते ती. एक गोष्ट प्रशासन हे अनुदान आहे ना, सोयाबीनचं कापसाचं नाही भेटलं, पण नागमठाणमध्ये आम्ही विरोध करून वाळू उपसून दिली 2023ला. तुम्ही न उपसलेली वाळू 300 ब्रास दाखवली, याच्यात तुम्ही तत्पर आहे. इथं शेतकऱ्याच्या बाजून तत्पर नाही तुम्ही. पैसा आहे सर, कधी यायचे आणि कधी वाढायचे, वाळूचा ताता पैसा आहे, मुरुम वाळू. मग फक्त एवढं सर्वे करून योग्य जे नियमाप्रमाणे असेल, ज्याचं पीक असेल त्याचं. मी काय म्हणतो बबनराव थांबा. हा JR महाराष्ट्रासाठी, हा JR गंगापूर वेगळा, श्रीरामपूर वेगळा असा अजिबात नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते तिकडे जाऊच नका. तुम्ही आम्हाला सांगा, रिसर्वे करतो आणि 8 दिवसात आम्ही याची सगळी व्यवस्था, बाकी आम्हाला काही नको. वैजापूरचं मी रिसर्वे करून जे काही नियमाप्रमाणे असेल ते अनुदान नियमाप्रमाणे आम्ही काय तुम्हाला बाकी तुम्हाला अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला मदत करू. रिसर्वे झाले, पाचोड राहिलेलं अनुदान आम्ही देऊ, एवढं सांगा लोकांना. केलेला पण इतरचं काही नाही. ते तसं असेल तर रिसर्वेची ऑर्डर पैसे दिसतंय, हे चुकीचं आहे. ते सांगतो ना, रिसर्वे करा आणि शेतकऱ्यांकडे जाऊन बांधावर जाऊन तुम्ही पंचनामे करून. आता असं मोगम काहीच करू नका, कारण की तुमच्याकडे लोड आहे आता 10-15 दिवस. तुम्ही काय 2-4 तारखे पण आम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे कृपया तुम्ही तोपर्यंत ऑर्डर देऊन हे मागून घ्या. पण ही बाब 8-10-2025 साहेबाच्या निदर्शनात मी स्वतः आणून दिलेली. हा विषय डबल होतोय, लक्षात घ्या. तुम्ही पण दिली, मी तुम्हाला त्याच वेळेस निदर्शनात आणून दिली होती, तरी का व्हावं ग्रामस्तरावर तलाठी, साहेब तुम्ही जे आदेश देतात तोच फॉलो करतात ते. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात
बाकी पण जिल्हे आहेत किंवा बाकी तालुके पण आहेत. नंतर नगर उदाहरण हरकत नाही, आपण ते सगळं बघू तपासून घेऊ, अडचण नाही. वैजापूरच्या शेजारी गंगापूरला बॉर्डर नगरची, गंगापूरच्या शेजारी पैठणला बॉर्डर नगरची. लक्षात घ्या. आता जे पंचनामे त्यांनी केलेत ना, पंचनाम्याच्या आधारे त्यांनी याद्या तयार केल्या, कोणत्या अनुदान वाटपाच्या, त्याच्या आधारे अप्रूव्ह झालेले. आता तुमचं म्हणणं की आता काही ना कमी अमाऊंटवर आली, ऐका जिथं समजा ना, माझं तर बोलणं आहे, जे व्हेरीफाय करायचा विषय आहे ना, प्रत्येकाकडून आम्ही व्हेरीफाय परत करून पंचनामे जसे केलेत ना ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक गावात लागते केवायसी करून. मला काय हे पहिल्यांदा क्लिअर करा साहेब, तुम्ही याचा रिसर्वे करता, बाकी नको. 3 कागद आहेत आता, हे बा तुम्हाला 3 वेळा निवेदन दिले, तुम्ही 3 वेळा मंडळ अधिकाऱ्यांचं बोलणं सुद्धा करून दिलेले, कशा पद्धतीने पंचनामे केले, कृपया याचा रिसर्वे करा, नाही तर मग हा विषय पुढे जाणार. तुम्ही तेवढं सांगा व्हेरीफाय. पहिल्यांदा क्लिअर करू, हे गाव आहेत आमच्याकडं, याच्यामध्ये तुम्हाला आम्ही आता कागद दाखवलेला आहे, याच्यामध्ये एकही बागायती क्षेत्र आलेलं नाही, तर याचा रिसर्वे झाला पाहिजे, तालुक्याच्या रिसर्वेची ऑर्डर आणि आम्हाला ते होईल थांबा ना, पुढे आहे ना तो विषय, पुढे आहे ना ती साहेब ते लेखी द्या. गणेश भाऊ चल उठायचं आवाज येत नाही, 2 मिनिटात करताय कन्फर्म सर. किती टक्के नुकसान झालेलं सांगितलंय. हा बरोबर आहे, सर्वे करा. नाही सर चुकीचं नाही ना सर, बरोबर म्हणा. बस बरं का, ते त्यांनी मला असं सांगितलं की 33% नुकसान आहे, कळवलेलं आहे. त्यांनी सांगू द्या, त्यांचं म्हणणं आहे का, असं नको हातात घ्या ना, त्याचा शॉक नाही बस आहे. कोणते आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ना, 2 मिनिट थांबा ना. तुम्ही बाकीचं डायव्हर्ट करू नका कृपया. मी सगळ्यांना शेतकरी मंडळी विनंती करतो का, आदरणीय आपले प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय अजितदादा काळे साहेब यांनी अत्यंत बारकाईनं एका प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी विचारले. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, माझी सर प्रशासनाला एकच विनंती आहे, सरकार जर द्यायला तयार आहे, पण तुम्ही प्रशासनाला का चुका करावा. महसूल डिपार्टमेंट असेल किंवा कृषी डिपार्टमेंट असेल किंवा तुम्ही म्हणतात ग्रामपंचायत, तुम्ही रिसर्वे करा, काय अर्थ नाही. ते म्हणते ना पाचोरा तालुका, पाचोरा तालुक्यामध्ये जर किंवा महाराष्ट्रामध्ये जर रिसर्वे होऊन शेतकऱ्याला जर 2 पैसे भेटतात तर आपली काय अडचण आहे. सगळ्यात महत्वाचं काळे साहेब जे बोलले ना, चुकीचे सर्वे जर ग्राउंड लेवल पासून आले असेल तर तुम्ही त्या लोकांवर कारवाई केलीच पाहिजे साहेब, त्याशिवाय पैसेच भेटणार नाही आमच्या शेतकऱ्याला. तालुक्यात झाला साहेब, पूर्ण तालुका जर वेळेत निघला असं, ही मंडळ एवढी पोटतिरकीनं आपले विषय म्हणत आहे. आमची साहेब प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही रिसर्वे करणे. साहेब कृषी तुम्ही लोक असं मुंडकं खाली नाही करू, नियमात बसून करा. तुमचं काही ही मंडळी प्रश्न नाही, आम्ही म्हणतच नाही काही तयार करा, आम्ही समर्थन करणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की शेजारच्या 10-15 किलोमीटरला तर हा भाव भेटतो हेक्टरीसाठी, आणि इकडे 6,000 रुपये भेटतो. हा अन्याय सरळ अन्यायच आहे. शिवाच्या पलीकडून तितका भाव, शिवाच्या तेवढा भाव. साहेब हा मोठा घोळ वाटतोय आम्हाला, तुम्ही रिसर्वे करून साहेब 10 ऑक्टोबरच्या पॉलिसीप्रमाणे पैसे वाटप करणे, याच्यापेक्षा दुसरं काही चर्चा नको. याच्यामध्ये दुसरी काही चर्चा नकोय. पहिल्यांदा तुम्ही रिसर्वेची ऑर्डर करा आणि 10 ऑक्टोबर 25 प्रमाणे हेक्टरी 3 8,500 रुपये जिरायतीला आणि बागायतीला 22,500. याच्याशिवाय दुसरं काहीच विषय घ्यायचा नाही. आणि कुणी जर याच्यातनं जर काही उद्योग करत असेल तर आम्ही त्याला काही सोडणार नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो, शेतकऱ्याचं नुकसान आम्ही आता सहन करणार नाही. हे काही आम्हाला काही भीक देत नाही शासन, हे हक्काचे पैसे आहेत. आणि जर अशा याच्यात सुद्धा जर कुणी काय कुटाने करत असेल, लुटमारीचे धंदे करत असेल तर आम्ही ते खपून नाही घेणार. तर कृपया विनंती आहे, वैजापूर तालुक्यातल्या 165 गावाचा हा प्रश्न आहे, सगळीकडे जी बोंब आहे. त्याच्यामुळे तुम्ही रिसर्वेची ऑर्डर करा
आणि 10 ऑक्टोबर 25च्या JR प्रमाणे लोकांना पैसे द्या याच्यात, आणि 2 नंबर काही नको आहे सर्व फक्त 8 दिवसात अहवाल दाखल करायचे. 8 दिवसात घ्यावा लागेल. 8 दिवसात करावाच लागेल ना. नाही तर फौजदारी गुन्हा आहे. तुम्ही काळजी नका करू. हा अधिकाऱ्यांवर जाऊ शकतो. हा फौजदारी गुन्हा, कागदामधली हेरफेरी, काही काळजी नका करू. मी बस गेलोय नाही इथं काही करायला. तुम्ही काळजी नका करू द्यायची. ऑर्डरवर फक्त साहेब लिमिट घ्या, कारण की यांनी 2 वर्षापूर्वी आंदोलन केलेलं आहे. याच्यामध्ये फ्रॉडची केस होईल. सरळ सांगतो, याच्यामध्ये तुमचं रेकॉर्ड वेगळं आहे, अधिकाऱ्यांनी पंचनामे वेगळे केलेले. कृपया असं काही कॉन्ट्रोवर्सी जाऊ नका. आमची इच्छा आहे की कोणत्याही अधिकाऱ्याला आमच्यामुळे त्रास होऊ नये. परंतु जर का कधी याच्यात शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही कुणाला स्पेअर करणार नाही. खासदार असो, आमदार असो, नाही तो मंत्री असो, आम्हाला काही करणार नाही. तर कृपया याच्यामध्ये ही सर्वेची ऑर्डर करून तुम्ही 10 ऑक्टोबरचा JR हा ना. बागायतीचे निकष आपण तेच म्हणतो की तुम्ही तुमचे रेव्हेन्यूचे रेकॉर्ड चेक करा ना. तुम्ही तुमचा सब रजिस्टर ऑफिसकडे जा. गावामधल्या खरेद्या विक्री होतात, त्याच्यामध्ये बागायतीचे गट ठरलेले आहेत. कोणते गट बागायती, कोणते गट जिरायती, बाकीचं पाहायची गरज आहे काय थोडं. दादा त्याचा चार्ट आणले ना, त्याचा चार्ट आहे ना. मग रजिस्टर ऑफिसर त्या भामटीने तर लय लुटेले. मग त्या आराम करते तीन तर लय लुटेले. आणि त्यांनी जर नुकसान आहे तर मग बाकी हाकडून ठेवायची गरज काय. शासनाकडे पैसे आहे का नाही आता संशय यायला लागला. हे तर काय तुमचे याच्यातले पैसे नाही, तहसीलदारांच्या ऑफिस मधले पैसे नाही, गव्हर्नमेंटचे पैसे ना. हात आकडून का, कशासाठी? मग ठरवलं का काय ते तरी सांगा आम्हाला. आम्ही पाहतो काय करायचं. आणि वैयक्तिक जायला लावू नका आम्हाला कृपया. हे पहा आमच्या हातात कागद आहेत. हे जर वैयक्तिक जायची वेळ झाली तर मी पोलीस स्टेशनला जाऊन बसेल आणि या माणसांवर गुन्हे दाखल करा म्हणून. याच्यात काहीच दुसरं, आणि हे क्लिअर आहे कागद. याच्यात काहीच सरळ ब्लॅक अँड व्हाईट विषय. फसवणूक आहे साहेब. कृपया तुम्ही रिसर्वेची ऑर्डर करा आणि याच्यात 10 ऑक्टोबर ह्या पहा पैसे आज येतील उद्या येतील तो विषय नाही. कागद आम्हाला तयार करून पाहिजे. प्रस्ताव तयार करा. किती दिवसात देतील ते पण 8 दिवसात सुधारित प्रस्ताव द्या. आम्ही संभाजीनगरला बसू, सरकारकडे पैसे मागू. नाही आपल्याला इथंच बसायचं. आपला हक्क आहे इथं. वावर खांगोळून गेले. चला औरंगाबाद मुंबई इथंच बोकंडी बसायचं. शेतकऱ्याच्या वेळाचा विषय अनेक लोक येतील असं समजू नका साहेब. जास्त पटीनं लोक येतील आता. मग महाराष्ट्रात प्रत्येक लोक साहेब या तालुक्यामध्ये यांच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या ऑफिसमध्ये बसून पंचनामे केलेले. कुठल्याही ग्राउंडवर यांनी पंचनामे केलेले. त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. कृषी अधिकारी तलाठीच नाही जबाबदार, त्याला तहसीलदार सुद्धा तेवढा बाकीची बोलूच नका. तुम्हाला आता मी तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही जर तसं करणार असाल तर आमच्या माघारी काहीच होणार. 25 मिस कॉल झाले तलाठी मॅडमला तरी. आता आम्हाला हे अधिकारी काय करतात त्याच्या आम्हाला तुमच्यावर विश्वास उडून द्यायचा नाहीये. तुम्ही कृपया मला कधी सांगता नाही. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं परवा हा विषय माझ्या अखत्यारीत नाही. त्यांनी तुम्ही ना साहेब जॉईंट जरी असेल अध्यक्ष तुम्ही समितीचे त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष तुम्ही ना. आम्ही काय सांगायची माझ्या फोनवर बोलला की आमचा संबंध नाही तर तहसील कार्यालयाचा रेव्हेन्यू संबंध म्हटले. मी तुम्हाला एवढं म्हटलं हा माणूस तुमचा नाहीये का म्हटलं. बोललो का नाही मी तुम्हाला. अहो समितीला खाली लावा. समितीच्या बेसिसवर तुम्ही रेकॉर्ड तयार केला ना. पैसे कशाच्या बेसिसवर आले. अहो पण साहेब ते कुणाचे आहेत, सरकारचे नाही आहेत. तुम्ही हे जे म्हणलात ना हा माणूस तुमच्या ऑफिसचा नाहीये का. हो साहेब पाप तुम्ही करा आणि त्या तलाट्यावर मंडळ अधिकार फेडी द्या का. पाप तुमचे कशाचं काय हो.
त्यांचे बाप आहे ते काय सांगत आहे एनडीआरएफचा निकष वेगळे सांगत होते त्यांच्याकडे माईक द्या बरं अधिकारी द्या बरं माईक तुम्ही पापा करायला ते फेडायला 2-3 तलाठी सस्पेंड करायचे बोलवणी नाही करायची सर त्यांना विचारा यांना निकष विचारा निकष समिती ना 2-3 महिने येत नाही मित्रांनो 2 मिनिट आपल्याला इथून जाताना एकच निर्णय घेऊन जायचा आहे वैजापूर तालुक्याचा रिसर्वे झाला पाहिजे आणि 10 ऑक्टोबर 25च्या JR प्रमाणे लोकांना पैसे त्याच्यात दुसरी काहीच चर्चा होणार नाही कोण अधिकारी दोषी आहे कोण हे आपली जबाबदारी नाही ही तहसीलदार आणि त्यांच्या खात्याची जबाबदारी आहे त्यांना काय त्याचे त्यांनी जर नाही निपटलं ना मग वैजापूर पोलीस स्टेशन काही फार लांब नाही काळजी नका करू किती दिवसात काळे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं काळे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शेतकरी संघटनेचा जय हो शेतकरी एकजुटीचा जय हो उपोषण तुम्ही अशा पद्धतीने काय वाटतं साहेब उपाशी कवर मारित आम्हाला आता तुम्ही 2 दिवस निर्णय घेणार कवर उपाशी मारायचं उद्या मी तुम्हाला 3 वाजेपर्यंत ही सगळी माहिती देईन असं होणार नाही साहेब इंडेफिनेट पिरियड आम्ही इथून उठतो आता तुमच्यावर इथं 10 दिवस बसू महिनाभर बसू पण तिथं सुद्धा बसू मग करायचे का हे सगळे गुन्ह्याचे केसेस साहेब त्याचे दोषी 100% अधिकारी हा शासनाच्या नियमाची पायमल्ली झाली त्या माणसाने सह्या केल्या त्यांनी काय केलं मला मान्य आम्हाला मान्य खोटे झाले कुणाला किती पैसे इथल्या लेवलला होत नाही पण तुम्ही तुमच्याकडे निदर्शनास आणून दिलं शासन निर्णयाप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं का तालुक्याला त्यांना असं काम करा म्हणून बरं का काळे साहेब तलाठी आम्हाला त्यांना सांगितलं की तुम्ही शासन निर्णयाप्रमाणे काम करा याच्यावर काही उत्तर त्यांना तर तुम्ही मागच्या माझं 1 मिनिट ऐकता तुम्ही तुम्हाला साहेब 2 महिने अगोदर तुमच्या निदर्शनात बाबा आणून दिली तरी तुम्ही करत नाही मग म्हणजे इथे येऊन बसायचं उपाशी ते आपल्याला कळतंय ना पंचनामे मी लिहिले सगळं क्षेत्र लिहिलं आणि तिथं सह्या यांच्याच अधिकाऱ्यांनी केलं त्यांना 6000 पैसे आले भाऊ ऐका ना पंचनाम्यावर काही अधिकाऱ्याच्या सह्या नाही पंचनामे गावात पडेल थोडं 2 मिनिटं ते बोल राहिले पंचनामेच होईल आता हे तुम्हाला 8-10 जर कळवलं या माणसाने तुम्ही याला उत्तर काय दिलं साहेब 8-10 150 शेतकरी तुमच्या दारात घेऊन आलो तुम्ही याचा अर्थ असा झाला की शेतकऱ्याला काही किंमतच नाही साहेब 100% किंमत नाही तुम्हाला आमचे पॉलिटिशियन महत्वाचे वाटतं का मग तोच विषय साहेब बाकी काय मला तिकडे जायचंय हा विषय एवढा महत्वाचा आहे मग साहेब डिस्कशन तुम्ही टाइम द्या निवडणुका कोणासाठी तुम्ही घ्या वेळ तुम्ही उद्या 3 वाजेपर्यंत आम्हाला हे सगळं याच्यात फ्रॉड असेल तुम्हाला वाटत असेल तुम्ही सांगा नाही तर आमच्या हातात कागद द्या आम्ही आमच्या पद्धतीने पुढे कोणाचा कार्यक्रम कुणाला त्रास होईल आम्हाला काही घेणं नाही मग मला तुम्ही सांगा 3 वाजेपर्यंत आम्ही तुम्ही काय मिटिंग घ्यायची घ्या परंतु त्या विषयापेक्षा हा विषय महत्वाचा एवढंच क्लिअर सांगतो तुम्हाला याच्यात जर झालं नाही साहेब तर आम्ही काय हटणारे माणसं नाही आम्हाला रात्रंदिवसाचा हाच खेळ आम्ही काही इथून काही जात नाही आम्हाला एवढंच काम आहे तर कृपया तुम्ही 3 वाजेपर्यंत आम्हाला एवढं सांगा की रिसर्वे होणार आहे का नाही आणि जर त्याच्यात होणार नसाल तर तुम्ही हे खोटे ज्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर काय कार्यवाही आणि जर ते सिद्ध झालंय साहेब किंवा कागदपत्र आमच्या हातात पण आहे जर समजा याच्यामधले जे अधिकारी मंडळ अधिकारी आहे कृषी अधिकारी आहे तर तुमचा तिथला तलाठी आहे ग्रामसेवक आहे तहसीलदार आहे स्वतः यांची जर समजा साहेब बोगस आणलेल्या असतील त्याच्यावर कागद तर साहेब फौजदारी गुन्हा दाखल करतात कुणाला काय त्रास व्हायचा तेवढं हे पैसे म्हणजे आमच्या हक्काचे आहेत त्याच्यात जर समजा अधिकारी लोक अशा पद्धतीने वागत असतील तर काय करायचं 10 ऑक्टोबर 25 परत एकदा सांगतो त्याच्या JR प्रमाणे जे काही आमचं हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे जे आमचे रेव्हेन्यू रेकॉर्ड तयार झालेले तहसील तलाट्याकडे त्याच्याप्रमाणे आम्हाला त्यांनी कशावर पैसे पाहिजे
तुम्ही 3 वाजेपर्यंत आम्हाला उद्या कळवा. एकमेकावर जबाबदारी कृपया त्यांनी काय होणार आहे साहेब एक मिनिट खालची पण काळे साहेब क्लिअर करतो. काळे साहेब तुमच्या अंगावर काळे साहेब एक मिनिट. माझं काय म्हणणं आहे, वैजापूर तालुक्यामध्ये ऐका ना, वैजापूर तालुक्यामध्ये 10 कृषी मंडळ आहे. 10 मंडळाचा हा जो मी सर्वे दाखवला नागमठाण मंडळाचा, तसा आता हा बिगर सहीचा आहे मी उपलब्ध केला. आता तुम्ही ओरिजिनल सहीचा आम्हाला द्या, तुमच्याकडे काय आलेलं आहे. उद्या येताना तुम्ही हे जे सर्वे आलेले मंडल कृषी अधिकारी आणि मंडल महसूल यांच्या संयुक्त जो सर्वे आलेला आहे हे आम्हाला द्या. दुसरी गोष्ट, जो तुमचा जे आहे आमच्या शेतकऱ्याचे पोराकडे आहेच, तुम्ही कोणत्या यानं केलं त्याचं बी 3 वाजे लोक द्या. आम्ही काळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून अनेक शेतकऱ्याची मौत आता सोपी झालेली आहे तुमच्यासाठी. विमानात जर मेला तर 50 लाख रुपये भेटते, याच्या रेल्वेत मेला तर 20 लाख रुपये भेटते, एसटी पुढे 4-5 लाख रुपये भेटते, आणि इथं शेतकऱ्याच्या आत्महत्येस तुम्ही 1 लाख रुपये देते. यांना आता कटळून गेले आणि एखाद्या 2 गेले बी. आम्ही या ठिकाणून तुम्ही जोपर्यंत इथं क्लिअर कट लोकांना, जसं मी आज माईक हातात घेतला, तुम्ही तालुक्याचे दंडाधिकारी आहे, आम्हाला तुमच्याकडे न्याय मागायचा संविधानिक अधिकार आहे, तुम्हाला सुद्धा तुमचं कर्तव्य आहे संविधानिक. तुम्ही 8 दिवसात आम्हाला लेखी तरी द्यायला पाहिजे होत साहेब. आम्ही काय केलं तुमच्या उपोषणाला जर तुम्ही खात नाही, इंग्रज गांधीजीच्या उपोषणाचं गांभीर्य घेत होते, तुम्ही का वागू राहिले आमच्याकडे निजामासारखे? काय पागल समजू राहिले तुम्ही आम्हाला? असं काही गृहीत धरू नका. आणि इथून पुढे जरी वाटत असेल, आमच्याकडे 30 ग्रामपंचायतचे सरपंचाचे पाठिंब्याचे पत्र आहे. त्या 30 ग्रामपंचायतचा विषय, 30 ग्रामपंचायतीमध्ये एका ठिकाणी चावडी वाचन झालेलं नाही. मग हे तुमच्या सांगण्यावरून नाही झालं का? वाळूचे आमच्या नागमठाणमध्ये वाळूचा ताबा द्यायचा, तुम्ही रविवारी येते. काय प्रॉब्लेम नेमका शेतकऱ्याचा? शेतकऱ्याचा जे तो वाळूचा विषय सुद्धा शेतकऱ्याचा जे, फक्त आम्ही सांगितलं तुम्ही रविवारी आले होते. आम्ही अजिबात नाही साहेब, आम्हाला फक्त एकच विनंती आहे, आमच्या या 10 महसूल मंडळ जे तुमचे फायनल पंचनामे तुम्हाला जे आले संयुक्त समितीचे, ते ओरिजिनल द्या. सकारात्मक द्या. हे बघा, शेतकऱ्याला पैसे मिळत असतील तुम्हाला काहीतरी साहेब बोलते दत्तू यांना म्हणा बस काय साहेब साहेब शेतकऱ्याला न्याय